ऋतिक संते वॉर्मअप करतोय सध्या लास्ट ओव्हरची जबाबदारी. पहिले 3 बॉल फार इंटरेस्टिंग आहेत जिथे फलंदाज चान्स घेणार आहेत मोठ्या फटक्यांसाठी. सौरभ मात्रे स्ट्रायकिंग एंडला. 6 बॉल 19 चा सामना. लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट. लॉंग ऑफला थोडंसं वाईड ऑफ ठेवलंय. फुल लेंथ आहे. बॅटचा खाली लागलाय. बॉल मिड ऑन मध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने. तेजस आलाय. केतन आलाय. ओहो थ्रो येईल त्या अगोदर 2 धावा. कदाचित बॉल होता केतनचा. तेजस आला. केतन खाली वाकला त्यामध्ये थोडासा वेळ गेला. थ्रो करतील 2 धावा. तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 2च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 49. 49 धावा. बॉल बाकी 5 बॉल 17 ची मॅच. 3 ओव्हर्स मध्ये पहिल्याही डावामध्ये फक्त होत्या 17 धावा. 2 ओव्हर मध्ये त्यांनी 48 बनवल्या होत्या. मागच्या ओव्हर मध्ये आलेल्या धावा 13. या ओव्हर मध्ये उरलेल्या 19. पहिल्या बॉलवरती 2 धावा. ओमसे आगासन संपूर्ण टीमला कॅप्टनची विनंती असेल आपण मंचा समोर या. ओमकार पाटील ओमसे आगासन विरुद्ध जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे पुढचा सामना आहे. दोन्ही संघांना सूचना आहेत मंचा समोर येऊन थांबा. या मॅचचे उरलेत ते फक्त 5 बॉल. 5 बॉल 17. मात्रे स्ट्रायकिंग एंडला. कोलात आहा अनप्लेबल बॉल होता. यॉर्कर शांत केलंय फलंदाजाला. उत्तर नाही. ऍक्शन रिप्ले पा. ओव्हर द विकेटने आले बरोबर पॉपिंग क्रीजची जी लाईन आहे तिथेच हा बॉल पडलाय. ब्लॉक ऑल डॉट बॉल. 4 बॉल 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सध्याचं मोमेंटम डॉट बॉलने VCC उत्सर्गरकडे. एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ. लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट. लॉफ्ट केलाय. मात्रेने पहिला मारलाय साइड स्क्रीनच्या वरतून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आलेला षटकार मॅचला बदलतोय. 3 बॉल 11 धावांची गरज. प्रयत्न केला होता तो गोलंदाज ऋतिक संतेने. आणि यॉर्करच्या प्रयत्नामध्ये बॉल जर थोडा हलका पुढे पडला काही इंचेस तो फुल टॉस. काही इंचेस मागे पडला तर तो ओव्हर पिच हाफ फॉली. तेच घडलं. हाफ फॉली पडलाय. षटकार आलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 55. बॉल बाकी आहे 3. 11 ची गरज. फुल टॉस. खराब बॉल. खराब बॉल. प्रचंड ताकदीचा वापर आणि सौरभ मात्रेने दुसरा मारलाय. खणखणीत षटकार. बॉल बाकी आहे 2. जण सांगतील बॉल 2 शिल्लक आहेत फक्त. 2 बॉल त्याला टाकायचे. धावा डिफेंड करायचा आहेत. 5 विकेट जास्त पडलेत त्यामुळे कंपल्सरी 5 धावा या बनवाव्याच लागतील. गावदेवी क्रिकेट संघ खार्डीचा रन मशीन सौरभ मात्रेला आणि स्लॉग हिटर अनिकेत नेगोकरला. दोघंही मैदानाच्या आतमध्ये. दोघांनी जबाबदारी घेतली आहे कारण टॉप ऑर्डर ढासळली होती. 9 बॉल मध्ये 13 धावा विशाल मात्रेच्या. 6 बॉल मध्ये 16 धावा ज्या इम्पॅक्टफुल होत्या सूरज फौजदारच्या. पण त्या दोघांच्या खेळीला न्याय देण्यासाठी सौरभ मात्रेचं मैदानाच्या आत खेळणं धावा बनवणं महत्वपूर्ण होतं. अनिकेतने मागच्या ओव्हर मध्ये बनवल्यात. आता सौरभ 2 बॉल 5 कंपल्सरी. विकेट जास्त पडलेले आहेत. ऋतिक संतेला कमबॅक करावं लागेल. मात्रेने 2 मारलेत. आणखी 1 आला तर मॅच फिनिश. सौरभला 2 बॉल मध्ये पहिल्या 2च धावा आल्या होत्या. डॉट बॉल टाकले तर ऋतिक संतेने पुन्हा एकदा टाकावे लागतील. उत्सर्गर अगेन्स्ट कार्डी. 2 बॉल 5. ओ मिस टाइम. बॅट फिरले. मिस टाइमिंग बॉल. मिड विकेट. मिड विकेट. तेजस कॅच ड्रॉप. फार चांगला प्रयत्न होता. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा मिळत आहेत. सौरभला जीवनदान. कार्डी या मॅच मध्ये कायम. व्हॉट अ मॅच. नगरसेवक चषक 2025च्या 3ऱ्या दिवसाचा हा 3रा सामना रंगतदार अवस्थेमध्ये. हाय व्होल्टेज मॅच आहे. बॉल बाकी 1 बॉल 3 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये जे 4 षटकार आले होते 24 धावा आल्या होत्या त्याच मागात पडलेल्या आहेत. आणि सध्या घमासान दोन्ही बाजूने स्टार्टर्सची प्लॅनिंग इज अ पार्ट ऑफ गेम. पण त्यासाठी तुम्ही जास्त वेळ घेऊ नका.
जे 2 षटकार आले त्या 2 षटकारांनी मॅचचं मोमेंटम आलं होतं खाडीकडे, पण आता मी म्हणेन मॅच बॅलन्स आहे पुन्हा एकदा. 1 बॉल 3 ची गरज आहे. काठी आणि आगासन आपण मंचासमोर या प्लीज. शेवटचा बॉल पडल्याबरोबर तुम्हाला उतरायचं आहे. मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना आहेत प्लीज. 63 धावा, 4 विकेट. सौरभ कडे स्ट्राईक, कार्डीची स्ट्राईक सौरभ कडे. बॉल हातामध्ये उसरगरचा ऋतिक संतेचा. पाहूया संते मॅच जिंकेल की मात्रे बाजी मारेल. कार्डी विजयाचा गुलाल उधळणार आहे की इथे गुलाल उधळेल तो उसरगर. 1 बॉल 3. हो बॉल चाललाय. या बॉलला जर तुम्ही अटेम्प्ट केलं असतं तर धावा मिळू शकत होत्या, कारण बॉल क्रीजच्या पुढे पडलाय. त्यामुळे सौरभ मात्रे अटेम्प्ट करू शकत होता आणि विशाल मात्रेने म्हणूनच त्याला आवाज दिला की बॉल अगोदर पहिला पकड तू गोलंदाजाला. छोट्या छोट्या गोष्टी. मैदानाचा आत तुम्हाला डोक्यावरती बर्फच ठेवावा लागतो. जरी तुम्ही आक्रमक होत असाल पण तुम्हाला शांत माइंडसेट तुमचा शांत पाहिजे. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस. ऑन साइडला आता 4 फिल्डर सेट केलेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ बॉल तयार. 1 बॉल 3. संते खेचून मारला, गॅप मध्ये बॉल आहे. काऊ कॉर्नर, तेजस पुन्हा बॉल वरती. फिल्डिंग चांगली, स्टॉप केले बॉलला. 2 धावा. थर्डचा कॉल असेल. थ्रो मध्ये आलाय विशाल. 9 सेकंडला थ्रो. ओहो, रन आउट आणि हा सामना जिंकला. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगरने हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटची जी 1 धाव होती ती झाली नाही. स्कोर इज लेवल. विकेट जास्त पडले आणि त्यामुळे हा सामना जिंकला. तो टॉस खार्डीचाच होता पण धावा कंपल्सरी होत्या. 1 धावेचा फरक राहिला आणि हा सामना जिंकला तो अर्थातच वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगरने. हार्दिक हार्दिक अभिनंदन.